परळच्या राजाचं दर्शन घर बसल्या आपल्याला आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर सध्या आपल्याला देत आहेत। मनोज, नेमका आता परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा नेमका काय आहे आणि आता सध्या गणेश भक्तांचा उत्साह काय सांगतोय? नक्कीच सिद्धेश, या ठिकाणी वेळ काल गणेश चतुर्थी होती आणि घरोघरी आणि मंडळामध्ये आपण वेळचा बाप्पा हे विराजमान झालेले आहेत आणि आज दुसरा दिवस आहे आणि आज आपण परेलचा राजा या ठिकाणी आहे, कारण की लालबाग ही गणपतीची पंढरी मानली जाते आणि त्यामध्ये अनेक मानाचे गणपती आहेत। त्यामध्ये लालबागचा राजा असेल, मुंबईचा राजा असेल आणि हा परेलचा राजा आहे आणि हा परेलचा राजा देखील मानाचा आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकता परेलच्या राजाच्या या ठिकाणी आहे, या ठिकाणी रामाची प्रतिकृती ही गणपतीमध्ये साकारण्यात आलेली आहे, कारण की मधला काळ आपण जो बघतो तर जय श्रीरामच्या घोषणा मोठ्या प्रमाणामध्ये होत होता आणि अयोध्येचं मंदिर देखील उभारण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हे परेलच्या राजाचा आपण गणपतीची प्रतिकृती बघतो रामाच्या अवतारामध्ये ही उभारण्यात आलेली आहे। राम जे सेतूमध्ये चालत होते तसंच बाप्पा देखील आपल्या सेतूमध्ये चालताना दिसत आणि हातामध्ये बाण आहे आणि त्यांच्या हातावरती बघितलं तर खारुताई देखील आहे आणि ते एका हाताने आपल्या बघितलं तर जे बाणाचं आहे ते वरती काढताना दिसत आहेत आणि या ठिकाणी अयोध्येची प्रतिकृती देखील उभारण्यात आलेली आहे। सुंदर असं भव्य मंदिर देखील उभारण्यात आलेलं आहे, पण तो मंदिर आपण बघितलं या जो हा मंडप आहे त्याच्या बॅक साईडला उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी जागा नसल्यामुळे त्याचं बॅक साईडला पूर्ण अयोध्याची प्रतिकृती ही उभारण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी नागरिकांची गर्दी बघितलं तर नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, बाप्पाचा फोटो घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले। तसे आपण कॉलेजचे मुलं देखील बघितलं तर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी गर्दी आपण बघितलं वारंवार केली जाते, कारण की हा परेलचा राजाचा 79वा वर्ष आहे आणि हा परेलचा राजा देखील मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि रामाची प्रतिकृती उभारली म्हणजे रामानी इकडनं वनवासातून वनवास घेऊन नंतर आपल्या राजवाट गेले ते दाखवले। आम्ही एक प्रतिकृती उभारली आहे आणि राम मंदिर आपण पुढे उभारलं आहे ते दाखवा लोकांना, म्हणजे सरकाईल